हॅलो फ्रेंड, तर चला आज आम्ही आलो होतो लाकणवाडीला आल्यावर घेतलं असं आरतीचं ताट वगैरे घेतलं, मग गेली मंदिरामध्ये. लाकणवाडीला कशासाठी? तर आज होते आमची इथं रोडग्याचा प्रोग्राम. तर चला आता आतमध्ये जाते, पहिले दर्शन वगैरे करून घेते. दर्शन वगैरे करून झाल्यावर मग दाखवते तुम्हाला रोडगे वगैरे कुठं काय बनवणं चालू आहे ते सर्व, मग तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते. हे घ्या, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आम्ही चाललो असं आतमध्ये तर तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण तिथं व्हिडिओ आपण काढू शकत नाही, कारण तिथं अलाउ नाही करत फोटो वगैरे काढायसाठी. तर मग अशी बाहेर पूजा केली, बाहेर धुनीवर पूजा वगैरे करून घेतली. अशी पूजा झाल्यानंतर नारळ वगैरे पण असं फोडून घेतलं. हे दोघं त्यांच्याच गोष्टी करत आहे, काय करायचं काय नाही. तर असं या कापूर वगैरे पण घेऊन घेतला. आरती वगैरे झाली, हे बसले होते मस्त गोष्टी करत. त्याच्यानंतर मग आम्ही पण असं यांनी घेतलं नारळ फोडून. हे बघा, एक जण यांनी फोडलं पहिले नारळ, एक एक करून सर्वांनी असं नारळ घेतलं फोडून. हे बघा, याच्यामध्ये नारळामध्ये पूर्ण पाणी नारळ भरून आहे. यांचं एका दणक्यातच नारळ फुटलं. मग म्हटलं घ्या तुम्ही जरासं पिऊन, नंतर मला द्या म्हटलं. मग अशा केली. इथं मस्त आहे. तिकडे चालू होतं फोटोशूट. बघा, फोटोशूट इकडे झालं होतं, माझ्या मस्त आहे. आरती म्हणजे आमचंच झालं होतं फिरून. त्याच्यानंतर आलो आम्ही बाहेर आलो, काय घ्यायचं काय नाही बघितलं. हे बघा लाखनवाडी, तुम्हाला कसं वाटलं सांगा मस्त. मग आलो आम्ही इथे जिथे आमचे रोडगे वगैरे चालू होते तिथे. हे वांगे वगैरे कापून घेतले. सगळेजण तुम्हाला दाखवत. तिकडे वांगे भाजी बनवणं चालू होती. हे बघा, इकडे बिट्ट्या बनवणं चालू आहे, तिकडे बिट्ट्या तळणं पण चालू आहे, इकडे जेवणं पण वाढणं चालू आहे. जेवणं पण झालेले आहे तयार. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आता मला नक्की कमेंट्स करून सांगावे. बाय.